नमस्कार, मी उज्ज्वला, शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दाबेली बनवणार आहोत। तर ही दाबेली गुजरातच्या कच्छ भागापासून मुंबईपर्यंत खूप फेमस आहे आणि सर्वांना आवडणारी अशी दाबेली आज आपण बनवणार आहोत। तर दाबेली बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मसाला बनवून घ्यायला लागेल। तर तो मसाला कसा बनवायचा ते पाहूया। तसे पाहिले तर दाबेली मसाला रेडीमेड सुद्धा मिळतो, पण आपण तो घरीच बनवला ना तर दाबेली खूप टेस्टी बनते। तर याच्यामध्ये तुम्हाला घरीच असलेले जिरे, धने, सौंफ, दालचिनी, मसाला वेलची, तसेच बादलफूल, थोडेसे लवंग, मिरे आणि लाल मिरच्या, तमालपत्र हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचंय। त्यामध्ये थोडीशी हळद घालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे। गॅस बंद करून हळद घालायची आहे। मसाला आंबट गोड तिखट बनवण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ, लाल मिरची पूड, साखर तसेच चाट मसाला घालूया। गरम पॅन मध्ये सर्व मसाले छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आता हे मसाले थंड करून घेऊया। थंड केल्यानंतर ह्या मसाल्यांना छान बारीक करून घ्यायचा आहे। दाबेली मसाला बारीक होतोय तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असे छान छान पदार्थ पाहायला मिळतील। मस्त असा दाबेली मसाला तयार झालेला आहे आणि सुगंध तर खूपच छान येतो आहे। आता या मसाल्याला एका डब्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण मसाला हा लागतो त्यावेळी वापरून आपण दाबेली बनवू शकतो। तसेच आता आपण शिजवलेले बटाटे घेणार आहोत। शिजवलेले बटाटे छान मॅश करून घ्यायचे आहेत। बटाट्यांना छान मॅश करून झालेले आहे। आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी सुक्या मिरच्या भिजत घातलेल्या होत्या, त्या आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। त्यातच भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत। थोडेसे हिंगपूड सुद्धा यामध्ये घालायची आहे, ज्यामुळे ह्या चटणीला खूपच छान स्वाद येतो। आणि चटणी आणखीनच खमंग बनवायची असेल तर आपल्याला जिरे तर घालायच लागतील। तर जिरे थोडेसे घातलेले आहेत, त्याचबरोबर मिरची पूड घातलेली आहे आणि चवीसाठी मीठ घातलेलं आहे। थोडंसं खट्टा मीठा म्हटलं की साखर आलीच आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी छान अशी बारीक करून घ्यायची आहे। चटणी मस्त अशी तयार झालेली आहे। आता आपण ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया। तुमच्यापैकी कोणाकोणाला दाबेली खूप आवडते प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण ही दाबेली मला तर खूप आवडते। आता या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये थोडंसं लिंबू पिळून घेऊया, त्यामुळे ही चटणी छान अशी खट्टी मिठी लागते। दाबेली म्हटलं की भाजलेले शेंगदाणे तर आलेच, तर भाजलेले शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत। त्याचबरोबर आता या शेंगदाण्यांमध्ये दाबेली मसाला घालायचा आहे। त्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची पूड घालूया, म्हणजे रंग छान येईल। थोडं चवीपुरतं मीठही घालूया आणि शेंगदाणा तेल 1 चमचा घालायचा आहे। आता हे शेंगदाणा तेल घातल्यामुळे काय होतं, हा मसाला शेंगदाण्यांना व्यवस्थित असं चिकटून राहतो। मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत। आता आपण एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं शेंगदाणा तेल घेऊया। पॅन थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार दाबेली मसाला घालायचा आहे। इथे मी 4 चमचे दाबेली मसाला घेतलेला आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि मंद गॅसवर हा मसाला थोडाच वेळ, अगदी 1 ते 2 मिनिटच आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यातमध्येच मॅश केलेला बटाटा घालूया आणि हा मॅश केलेला बटाटा व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। दाबेली मसाला इतका छान बनलेला आहे ना, खूप छान खमंग असा वास सर्वत्र असा दरवळत आहे आणि बटाट्यामध्ये खूप छान पद्धतीने मिक्सही झालेला आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घालून घेऊया। थोडा वेळ हे कोथिंबीर घालून आपण परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आता अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे बॅटर एकदा छान असं थोडंसं वाफवून घ्यायचं आहे। हे बॅटर वाफवून घेतल्यामुळे दाबेली मसाल्याचा बटाट्यामध्ये खूप छान स्वाद उतरतो। या मिश्रणातील पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि सर्व पाणी आटल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान मसाला तयार झालेला आहे। आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बटाट्याचं मिश्रण आता थंड झालेलं आहे आणि आता या थंड झालेल्या मिश्रणावरती भाजलेले मसाले शेंगदाणे घालूया। दाबेलीमध्ये हे क्रंची शेंगदाणे घातले ना की दाबेली खूप छान टेस्टी लागते। शेंगदाणे घातल्यानंतर याच्यामध्ये डाळिंबदाणे घालायचे आहेत। आता ह्या डाळिंबदाण्यामुळे दाबेली दिसायला सुंदर तर दिसतेच, पण खायलाही खूप छान लागते। तर हे डाळिंबदाणे घालून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे, कारण कोथिंबीरमुळे या दाबेलीचा स्वाद खूपच वाढतो। कोथिंबीर घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेऊया, ज्यामुळे या दाबेलीचा स्वाद अगदी खट्टा मिठ्ठा छान होऊन जाईल। दाबेलीतील सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे हा बटाटाचा मसाला जो आपला करून झालेला आहे। आणि आता हा सर्व मसाला आपण पावामध्ये व्यवस्थित असेंबल करणार आहोत।
दाबेलीच्या मसाल्याबरोबरच इथे मी चिंचेच्या कोळाची चटणी बनवली आहे, तशीच आपण शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहेच. थोडेसे डाळिंबदाणे एक्स्ट्रा घेतलेले आहेत, थोडेसे मसाले शेंगदाणे आहेत, त्याचबरोबर नायलॉनची शेवई आहे आणि हे सर्व आपण आपल्या आवडीनुसार या पावामध्ये असेंबल करणार आहोत. अर्ध्या भागात आपण शेंगदाण्याची चटणी लावली, तसेच अर्ध्या भागात आपण चिंचेच्या कोळाची चटणी लावून घेत आहोत. त्यानंतर याचमध्ये बटाट्याचे मिश्रण घालूया. या बटाट्याच्या मसाल्यावरती आता आपण नायलॉनची शेव घालायची आहे. नायलॉन शेव घातल्यामुळे दाबेली खूपच टेस्टी लागते. त्याचबरोबर थोडेसे मसाले शेंगदाणे सुद्धा घालून घ्या. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे सर्व मसाले व्यवस्थित असेंबल करून घ्या आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कोणतेही मसाले कमी जास्त करू शकता. दाबेलीप्रमाणे असे आणखी कोणते पदार्थ तुम्हाला आवडतात ते मला सांगा, म्हणजे ते पदार्थ मी तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करेन. सर्व पावांमध्ये अशाच प्रकारे मसाला असेंबल करून घ्यायचा आहे. ही खट्टी मिठी दाबेली जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा, म्हणजे तेही अशीच दाबेली घरच्या घरी बनवून खातील. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान पदार्थ घरच्या घरी बनवून खाता येतील. नोटिफिकेशन बेलही दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतील. दाबेली सर्व करण्यापूर्वी एका पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे. तुपावरती हे पाव मंद गॅसवरती शेकून घ्यायचे आहेत. तुपामुळे ही दाबेली खूपच जबरदस्त लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. दाबेली पाहूनच तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे. कधी एकदाची ही दाबेली खाईन असं झालेलं आहे, कारण यामधील मला तो चिंचेचा कोळ आहे ना खूप आवडतो आणि त्याचबरोबर त्यामधील जी क्रंची शेव आहे ना, त्यामुळे दाबेली तर जबरदस्त लागते. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. थँक्यू.